घ्या पुस्तक घ्या. इकडून येता येते का नाही येतात? बरं मी व्यवस्था करतो. मला सांगा तुमच्या वडिलाचं नाव काय? आत्मारामजी. त्याच्या वडिलाचं रावजी. त्याच्या वडिलाचं त्याच्या वडिलाचं नाही माहित ना. मग तुमच्या इथच्या पिढीतलं तुम्हाला मालूम नाही ना. 2500 वर्ष झाले तरी तथागत भगवान बुद्धाचं नाव मालूम आहे. कारण त्यांचे जगावर उपकार आहे. हे घ्या पुस्तक. एक वेळा सगळ्यांनी आवाज द्या ना. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गाडगे बाबा की जय. आपल्या बापा की. आपल्या बापानं कोणते तीर मारले? बाबर आपल्या खानदानाच्याच लोकांचे नाव मालूम नाही आपल्याला, परंतु या महापुरुषांचे नाव माहित. लक्षात घ्या. तुकडोजी महाराज लिहितात की जय जयकार कोणाची होत नाही, जे जगा करता गेले त्यांची जय जयकार होते. ये माटी की काया बंदे माटी मिलेगी, इंसान तीरथ रहेगी. ये माटी की काया संत तुकडोजी महाराज लिखतात, अरे अपने लिए जो जीता यहाँ नहीं है, जो सेवा में मरता वो मरना नहीं है. जो सेवा में मरता वो मरना नहीं है. जो सेवा में मरता वो मरना नहीं है. अरे रात दिन करता बुराई, अरे रात दिन करता बुराई, तेरे बुरे किए पर शर्म आई. ये माटी की काया वैसे तो जीते हैं किरे बोले, होटल में खाता है भजिए भटूरे, होटल में खाता है भजिए भटूरे. अरे रात दिन करता बुराई, अरे रात करता बुराई, तेरे बुरे किए पर शर्म आई. या संतांची कीर्ती झाली. हे मी खंजेऱ्या वाजवतो, महाराष्ट्रभर फिरतो. पायाचं चमडा आहे बकऱ्याचं, किती गोड वाटते. हे बकऱ्याचं आहे. जिवंतपणी लोकांच्या कामी आलं, मेल्यावर आमच्या कामी आलं. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज. अरे समाजाच्या साठी जगणं महत्वाचं आहे. आम्ही फक्त आपल्या करता जगतो. बाल्याची माय बाल्याचा बाप, बाल्या बालिंदा बायदाची खोली. हे साधू संत महापुरुष जगासाठी जगले हो. जगासाठी झटले म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले. आणि आपण आपल्यासाठी जगलो म्हणून आपल्याच खानदानातले नाव आपल्याला मालूम नाही. या खंजेऱ्या घेऊन फिरतो, अनेक ठिकाणी फिरतो. या सप्तखंजेरीची सुरुवात सप्तखंजेरीचे जनक गुरुवर्य सत्यपाल महाराजांनी केली. भाऊ आज अनेक मंडळी या सप्तखंजेरीच्या निमित्ताने कार्यरत आहे. आणि समाजात हा शाहू फुले भीमाचा विचार, साधू संतांची शिकवण समाजामध्ये पेरण्याचं काम करीत आहे. कारण त्याची गरज आहे. कारण का आम्ही साधू संतांच्या विचारातून आजकाल नावही ठेवत नाही. आम्ही त्याच्याकडे वळतच नाही. नावं ठेवण्याची पद्धत आजकाल बदलली. पिंट्या, बंड्या, हिसका, हे नावं ठेवायची पद्धत आहे. जुन्या काळात पहा बरं किती चांगले चांगले नावं ठेवायची. जुन्या काळात गंगा, आंघोळीचा पत्ता नाही. सरस्वती शाळेतच गेली नाही. आता नाव ठेवते पिंट्या, बंड्या, हिसका. पोराचं नाव काय ठेवते? चिकू. पोराचं नाव काय ठेवते रे? चिकू. पोराचं जर नाव चिकू ठेवलं त्याच्या मायले काय मोसंबी बनाव.
आणि मायले मोसंबी त्याच्या बापाले काय संतार म्हणाव, त्याच्या घरात जर एखादी मोठी बहीण असेल तर तिले काय पोपई म्हणाव. अरे साधू संतांच्या विचारातून नाव ठेवा ना. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ठेवलं भिवा. बाबरा किती मोठा सुंदर. आम्ही संत विचार भुलत चाललेला आहे, विसरत चाललेला आहे. पण या निमित्तानं इथं ही संस्था श्रामणेर शिबिर असो किंवा हे ज्ञान देण्याचं कार्य असो, अनेक तऱ्हेचं कार्य या संस्थेच्या मार्फत राबविलं जाते. भाऊ पुन्हा एक वेळा जोरात टाळ्या वाजवून द्या, कारण या कार्याची गरज आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात, जनजागृती झाल्याविना न मिटे गावाचे दुःख दारुण, दृष्टी येता लोकांशी पूर्ण दुर्जन मेघ गाडून शक्ती. आज आमचे तिथं डोके खराब करण्याचे कार्यक्रम चालू आहे, आमच्या डोक्यात दुसरंच घालण्याचे कार्यक्रम चालू आहे. प्रसार माध्यमातून काय, सोशल मीडियाच्या माध्यमातून काय, अनेक ठिकाणावरून आम्हाला वाईट ऐकू येते. म्हणून बाबू आम्हाला त्या तथागतांनी जो मार्ग दिला त्याची गरज आहे. ज्योतिबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज या महापुरुषांच्या विचाराची गरज आहे. की आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले. आले महात्मा फुले, मुलींचे म्हणून त्या शिक्षणाची गरज आहे. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले. 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 आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले. आणि म्हणून बाबा आम्हाला त्या साधू संतांच्या विचाराची गरज आहे, गाडगे बाबाच्या विचाराची गरज आहे, तुकडोजी बाबाच्या ग्रामगीतेची गरज आहे. शाहू फुले भीमाचा विचार आम्हाला आता शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे, कारण आता त्याची गरज आहे. आम्हाला बाकीच्या पोथ्याची गरज नाही, आम्हाला विज्ञानवादी धम्माची गरज आहे. आम्हाला भाकड कथा पोथ्याची गरज नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात, तुझ ग्रंथ भी ऐसे पडे जो पेट भरने को लिखे, उनमें नहीं है तत्व का बल, पंथ वैभवी दिखे. सारा चमत्कारों का ही भंडार भर दिया, इंसान कैसा भी रहे पर पार करते कर दिया. म्हणून आम्हाला त्या अंधश्रद्धेची गरज नाही, आम्हाला त्या कर्मकांडाची गरज नाही. आम्हाला